नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि यातल्या दोन कलाकारांचं पुन्हा स्वागत, ऋषिकेश जोशी सर आणि शशांक सरांचं. आणि तुम्ही नव्याने रत्न मराठी मीडियासोबत मी तुमच्याशी पहिल्यांदाच बोलतो आहे. सुपर डुपर नावात सुपर डुपर तुम्ही ठेवलेलं, त्याच्यामुळे सिनेमाही सुपर डुपर करणं हे मुळातच पहिलं तुमचं चॅलेंज होतं. मला दिग्दर्शकापासूनच सुरुवात करायची आहे की मग ह्या सिनेमाच्या विषयाने तुमची निवड केली की तुम्ही विषयाला निवडलं? मला असं वाटतं की ते असं निवडून टाकणं फार अवघड आहे, कारण विषय आपल्यात असतो आणि आपण पण विषयात असतो. वा. तर त्याच्यामुळे आपल्या जडणघडणीतून खूप सारे विषय आपल्याला सुचत जातात आणि ते सुचलेले विषयसुद्धा आपल्याला घडवत असतात. तर ते असं हँड इन हँड जातं. तर त्याला असं वेगळं सांगणं मला जरा अवघड जाईल. कलाकारांचं काय की सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडलं? ही लेडीज फर्स्ट. माझ्यासोबत कायमच असं होत राहिलं आहे की ज्या कॅरेक्टर मी असंच कॅरेक्टर माझ्या जवळ आलं आहे त्याचा त्या काळातला रिलेव्हन्स सगळ्यात स्ट्रॉंग आहे. आणि जस्ट माझ्या भावाचं लग्न झालेलं, सो मी सरांनाही बोलले होते तेव्हा जेव्हा मला स्क्रिप्ट आली, तर ते जस्ट लग्नाचं म्हणजे खूप सगळ्यांना सांभाळा, एवढी मोठी जॉईंट फॅमिली आहे माझी, सो सगळे एकत्र आलेले आणि तो केऑस आणि त्याच्यात भांडणं, त्याच्यामध्ये एक रुसून बसलं कोणीतरी, एकाचं हेच चाललं आहे, तो या ह्याच्यातनं मी जस्ट बाहेर पडलेले. आणि सरांचा मला फोन आला की अशी स्क्रिप्ट आहे आणि ते कॅरेक्टर. तर अशा आमच्या घरामध्ये माझ्या इतक्या वहिन्यांची आहेत ना उदाहरणं. माझी एक पर्टिक्युलर एक वहिनी आहे जिचं मी एक्झॅक्टली लुक आणि सगळ्या गोष्टी इतकं सिमिलर आहे त्या कॅरेक्टरची. सो मला असं वाटतं की कॅरेक्टर चूजेस यू, म्हणजे त्या पद्धतीने. जसं सर पण मगाशी म्हणत होते, मला असं ते खूप स्ट्रॉंगली वाटतं. आणि माझ्या जवळ तर असे कायम असंच होत राहिलं आहे की त्या काळाच्या रिलेव्हन्सनुसार मला तशी कॅरेक्टर्स मिळत गेली आहे. सो शशांक सर, तुमच्या कॅरेक्टरच्या बाबतीतले काय पॅरामीटर्स आहेत आता सध्या या क्षणाला? पॅरामीटर्स असं नसतं रे त्याला. मग एक तर स्क्रिप्ट मग आपण ही पण म्हटली तसं की ते स्क्रिप्ट तुम्हाला शोधत येतं. आपण उगीच माच करू नाही की मी हे कॅरेक्टर केलं आणि ते कॅरेक्टर केलं. मुळात हा एक क्रायटेरिया झाल्यानंतरचा दुसरा मुद्दा असा असतो की तुम्हाला किती आवडतं आहे स्क्रिप्ट. तिसरा मुद्दा असतो तुमच्याकडे वेळ कितपत आहे. चौथा मुद्दा आहे पैसे किती आहेत. या सगळ्या ह्याच्यामध्ये हे 4-5 क्रायटेरिया आहे, ज्याच्यामध्ये जर सगळ्या गोष्टी बसल्या तर आपण ते कॅरेक्टर करू शकतो. ते अदरवाईज गोष्टी एक जरी ह्याच्यातलं काहीतरी नसलं तरी सगळ्या गोष्टी फिसकटायला लागतात त्या. निश्चित. हां. ऋषिकेश जोशी सर, मग कॅरेक्टर तुमच्याकडे आल्यानंतर हे कॅरेक्टर कसं निभवायचं हे तुम्ही ठरवता? तुम्ही काय विचार करता त्याच्यावर, किंवा पूर्णपणे दिग्दर्शकावर अवलंबून तुम्ही काम करता? अत्यंत साधं सोपं उत्तर त्याचं असं असतं की पात्र आपल्याला कसं निवडतं वगैरे ते दिग्दर्शक निवडतो, निर्माता निवडतो. त्यांना वाटलं तर ते येतं. त्याचे अजून वेगवेगळी कारणे असू शकतात. म्हणजे त्या सगळ्यातनं गेलो ना आपण की आधी 4-5 जणांना विचारलं होतं आणि ते नाही म्हणालेत म्हणून पण कदाचित काय वेळेला असतं, किंवा काय वेळेला तुम्हाला विचारलेलं आहे पण आपण काय तारखा नाही आहेत, अमुक नाही आहे, मग ते आपल्याला नाही करता येत, किंवा अन्य काही कारणांनी म्हणजे पात्र येत नाही. आधी दिग्दर्शक यावा लागतो, निर्माता, मग तो निर्मात्याला घेऊन यावा लागतो. मग त्याच्यानंतर मग त्याचा विचार आपण करत नाही. ते शेवटी नशीब आणि योगायोग तुमच्यापर्यंत येतं. आणि मी माझ्या आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये मी एक गोष्ट शिकलो की अत्यंत 56 पद्धतीच्या दिग्दर्शकांबरोबर काम केल्यानंतर इतक्या वर्षाच्या कालावधीत दिग्दर्शकाला हवंय तसं काम करता आलं तर आपल्याला टिकता येईल या एका धारणेवर मी आहे. मला काय वाटतंय असं म्हणून नटानं उभं राहून काही होत नाही. मला असं वाटतं नाही, त्यांना काय होत नाही. माझा होता होईल तो प्रयत्न असा असतो की प्रेक्षक पण मिळाले की नंतर डिरेक्टर खुश आहे ना, बाकी दुनिया कुठं का जाईना. बरं, सरांच्या या सगळ्या गोष्टींवरती मला पूर्णपणे विश्वास आहेच आहे. ठेवू शकतो. म्हणूनच मी तुमच्याकडे येतोय की जेव्हा शूट सुरू होतं आणि जेव्हा विशेषतः ऋषिकेश जोशी सर तुमच्या समोर होते, काय कॉम्बिनेशन होतं ते? कशा पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत? काय होता तो अनुभव? नाही, ऋषी सर आणि मी आधी वाघेरा नावाची एक फिल्म एकत्र केली होती आणि आम्ही जवळजवळ एक
19 दिवस एकत्र शूट ऑलरेडी केलं होतं. तर आमचं तसं दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तशी ओळख आहे. त्या पलीकडे आम्ही लेखक म्हणून पण एकमेकांना ओळखतो. ते स्वतः उत्तम लेखक आहेत, ते स्वतः दिग्दर्शक पण आहेत. तर आम्हाला तसं जोडलं जाण्याची अनेक कारणं आहेत. तर सगळ्याच बाजूने मी त्यांना ओळखत असल्यामुळे ज्यावेळेस हे पात्र आलं तसं थोडंसं अवघड पात्र आहे. त्यांच्या स्वभावाच्या मानाने पण थोडंसं अवघड पात्र आहे, कारण ते तसे खूप एक्स्ट्रोवर्ट आहेत. हे कॅरेक्टर जरी एक्स्ट्रोवर्ट असलं तरी ते भित्र आहे. त्याच्या आयुष्यात इतके त्याने अपयश बघितले आहेत की त्याला धाडस होत नाही इमोशनल कशाचं. सुद्धा आहे. हां, ते इमोशनल पण आहे आणि त्याला धाडस होत नाही. आता एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक्स्ट्रोवर्ट असणं आणि तरी धाडस जमा न करता येणं ह्या खूप डिफिकल्ट छटा आहेत प्ले करायला. आणि मला पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही डिस्कस करत होतो विजय सरांनी मी की हे कॅरेक्टर कोणी करायला हवं, मी म्हटलं यासाठी ऋषी सर आहेत. आणि विजय सर पण बोलले यार ऋषी सरांना आपण विचारूया. आणि आम्ही लगेचच त्याच दिवशी फोन केला आणि आम्ही पार्ल्यात भेटलो आणि त्याच दिवशी सगळं ऑन झालं. तर ती आमची जी एक वेगळी ओळख असल्यामुळे मला ती चॉईस खूप सोपी गेली असं मला वाटतं. निश्चितच. मला थोडं कथानकाकडे यायचं आहे. म्हणजे एकंदरीत ट्रेलर पाहून कळतं की कौटुंब सिनेमा आहे. मग त्याच्यामध्ये जे काय गमती सगळा कलाट होतो, बरंच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, विविध इमोशन्स त्याच्यामधून प्रकट होत आहेत. काय आहे साधारण कथानक, काय ग्लिम्स देऊ शकतो आपण त्याच्याविषयी? हे कथानक खूप आपल्या आजूबाजूचं आहे. मी असं अजिबातच नाही म्हणणार की तुम्हाला काहीतरी वेगळ्या प्लॅनेटवरचं काहीतरी आम्ही सांगतो. आपण जगत असताना अगण्य नाते घेऊनच जगत असतो. अगदी बाहेर पडल्यानंतर आपण एक 10 किलोमीटर रिक्षात जरी गेलो तर त्या रिक्षावाल्याबरोबर पण आपलं काहीतरी नातं तयार होतं आणि उतरताना त्याच्याबरोबरचा प्रवास लक्षात राहतो आपल्या. एखादा रिक्षावाला आपला मध्येच बोलतो की तुम्ही कुठचे आहात, आपण त्यांना कळतं अरे आता मराठी आहे, अरे मग दादा तुम्ही इकडे किंवा मग तुमचं कुटुंब इतर. आपण लगेच त्या प्रवासात त्या व्यक्तीबरोबर जोडला जातो. माणूस हा नात्यांशिवाय जगू शकत नाही, म्हणूनच तो माणूस आहे याच्यावर माझा खूप विश्वास आहे. तर मला असं नेहमीच वाटत होतं की नात्यांची काहीतरी गोष्ट आपण सांगितली पाहिजे. आणि एक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना महाराष्ट्रात किंवा मराठी सिनेमा करणं याकरता मला नेहमी आव्हानात्मक वाटतं. कारण महाराष्ट्रात खूप सारे रिजन आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत आणि संस्कृती वेगवेगळ्या आहेत. पुणे वेगळे, मुंबई वेगळे, नाशिक वेगळे. तर ह्या सगळ्यांना आपलासा वाटावा असं सिनेमा करणं इतकं चॅलेंजिंग आहे. तर असा कुठला सिनेमा बांधावा की ज्याने हे सगळेच एकत्र येऊन त्या सिनेमागृहात बसतील, हा सगळ्यात मोठा ध्यास होता हा सिनेमा घडवण्याच्या मागचा. मग जसं आता या सिनेमामध्ये आहे तसं लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांची पात्र सिनेमात आहे. एक गावाकडून आलेलं कुटुंब आहे, एक शहरात तशी अर्बन जेनझी मॉडर्न कपल आहेत दोघं. तर ह्या सगळ्यांना घेऊन जर एका छताखाली आपण आलो तर काहीतरी धमाल होईल आणि त्या धमाल करत असताना आपण भावनिक पण काहीतरी सांगू शकू. तर हा उद्दिष्ट घेऊन हा सिनेमा आम्ही केला आहे. आणि नात्यांच्या भोवती असलेला सगळा संघर्ष पण आणि त्या संघर्षातून येणाऱ्या अडचणी आणि अडचणी पार केल्यानंतर येणारा तसा पीस, अशा या सगळ्या भावनांना हात घालणारी ही फिल्म आहे. निश्चितच कौटुंबिक फिल्म आहे हे तर तुम्ही सांगताच आहात, परंतु नाव सुपर डुपर हे कसं काय समर्पक ठरतंय? सुपर डुपर ही फिलिंग आहे. आपण जेव्हा पण काही भारी आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण म्हणतो सुपर डुपर आहे. जे शब्दात मांडता येत नाही ती भावना आहे ती. तर मुळात ही जी सगळ्या नात्यांनी काहीतरी एक भावना तयार होते ती मला असं वाटतं की सुपर डुपर आहे. तिला मी कुठल्या शब्दात नाही मांडू शकत. तर ती भावना काहीतरी सांगणारं टायटल असावं आणि ते लोकांना खूप सोपं साधं त्यांच्यातलं वाटावं. ह्या टायटलच्या शोधामध्ये सुपर डुपर हे आम्हाला सुचलं आणि लगेचच आम्हाला वाटलं की हेच आपल्या सिनेमाचं टायटल आहे. आणि त्या बात सर तुमच्याकडे यायचं आहे मला पुन्हा एकदा. बहुरूपी तुम्ही आहात, दिग्दर्शक, लेखक, ॲक्टर, अनेक भूमिका तुम्ही निभावता आहात आणि सर्वात त्यात महत्त्वाचं काय तर सातत्य. इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी सातत्य फार महत्त्वाचं आहे. ते सातत्य टिकवण्यासाठी काय काय कष्ट घ्यावे लागतात हे थोडंसं मला ऐकायचं. सातत्य टिकवण्यासाठी आता मी सांगतो त्या वेगळ्याच गोष्टी निघतील. पहिलं म्हणजे तुम्हाला स्वतः आनंदी राहता यायला पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कष्ट करण्याची खूप तयारी असेल तर तुम्हाला आनंद घेता येत राहतो आणि आनंद हा कामातनं घ्यायची सवय लागली की तुम्ही सातत्य ही गोष्ट आपोआप होतेच. रोज काम मिळावं आणि रोज केलेल्या कामातनं आनंद मिळावा. हे क्षेत्र असं आहे की इतर कुठल्याही सर्व क्षेत्रांमध्ये आणि ह्या क्षेत्राचा फरक एवढाच आहे की अनेक माणसं चरितार्थ, जबाबदारी, गरज असं म्हणून मारून मुटकून वर्षानुवर्ष व्यवसाय करू शकतात, नोकरी करू शकतात.
ज्या कामामध्ये त्यांना काडीचा इंटरेस्ट नाही आहे, अशी 25-25, 30-30 वर्ष रिटायर होऊ शकतात. हे एकच क्षेत्र असं आहे जिथे तुम्हाला इंटरेस्ट नसेल आणि तुम्ही जर रात्री आनंदानं झोपू शकत नसाल तर ह्या क्षेत्रात मुळात येऊच शकत नाही. विपरीत परिस्थिती खूप, विदारक परिस्थिती खूप येते. दिवस रात्र वगैरे ह्या गोष्टी हे पूर्वजन्मीचे तुम्ही वटवागुळ असावे लागतात. तेवढ्या नाईट शिफ्ट्स येतात. अत्यंत विदारक परिस्थितीमध्ये शूट तुमचं. हां, आता भणाण त्या उन्हात आता 44 डिग्री ऊन आहे, डे आहे, अप्रतिम असं एक 15 मिनिटात काळेपुड असं ऊन आणि अप्रतिम असं इतके चिकचिक छान. बरं, मी सेटवर पण असाच राहतो. आता ती काही परिस्थिती मी बदलू शकत नाही ना. मी असं म्हणू शकतो प्लीज जरा थांब ना 2 असं काही सूर्याला म्हणू शकत नाही. मग मी ते सगळं ना, ती विदारक आणि कठीण किंवा अशी परिस्थिती मी एन्जॉय करतो स्वतः. हे जेव्हा तुम्ही एन्जॉय करता ना, तेव्हाच तुम्हाला स्वतःला विनोद चांगला निर्माण करण्यासाठी तुम्हाला आधी मुळात हसायला यायला पाहिजे, हसता यायला हवं. तुमची तोंड म्हणजे तुमचा चेहरा म्हणजे तुम्हाला कशाचंच काही नाही तर तुम्हाला. आणि दुःख पचवलेला माणूस चांगलं विनोद लिहू शकतो. हां, कारण हे सगळं जे आहे ना, तर एका परीने हे सगळं चालणारच आहे. तुम्हाला टिकायचं असेल तर तुमच्या कामावर प्रेम नसेल तर ह्या क्षेत्रात तुम्ही टिकू शकत नाही. मला आवडतं काम करायला आणि माझ्या लेखी फक्त मी व्यक्तिगत कसं बघतो याचं साधं उदाहरण सांगतो. मला ती भूमिका, पात्र मला काहीतरी नवीन करता येण्यासारखं वाटतं आहे, मला आनंद घेता येतो आहे ना, मी एन्जॉय करतो स्वतःला. बाकी सगळ्या गोष्टी, पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार हे सगळं खूप नंतर येणारी गोष्ट आहे, ते आपल्या हातात काही नसतं त्याच्यामध्ये. मी मजा घेतो आणि तो क्षण खरा कसा वाटेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतो. मग रोजच आनंदी राहावंसं वाटतं, त्यामुळे रोजच काम आलं तर हां, सातत्य ही त्यानंतर येणारी गोष्ट आहे. वा, क्या बात. मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही त्याला. येस डेफिनेटली. प्रतीक्षा, आता हे जे उत्तर आलेलं आहे तुझ्या आयुष्यात पुढे फार महत्त्वाचं ठरणार आहे, कारण तू NSD पासआउट आहेस आणि हा तुझा सिनेमा योग घातलेला आहे. एकंदरीत हे जे उत्तर आलेले ते तुझ्यासाठी किती आता पुढे दिशादर्शक असणार आहे. आणि दुसरी गोष्ट असं की NSDमधून पासआउट झाल्यानंतर मराठीमध्ये येऊन एखादा असा फुलफ्लेस सिनेमा करणं, त्यात झीसारखं बॅनर असणं, आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने सामोर जावं लागतं अनेक गोष्टींना. आणि प्रेक्षकही मग आपल्याकडे टक लावून बघत असतात, अरे ह्याच्यानंतर काहीच येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तू किती तयार आहेस? मला तेच, मी दादाच्याच उत्तरावरतीच आत्ता विचार करते. कारण म्हणजे तुम्ही जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये असता तुम्हाला रोज सतत काही ना काही कामं तुमची सुरू असतात आणि तुम्ही त्यातच असतात सतत. 4 वर्ष 5 वर्ष तुम्ही त्यातच असतात. पण जेव्हा खरी परीक्षा त्याच्यानंतर सुरू होते, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडता तिथनं, तेव्हा खरे चॅलेंजेस सुरू होतात ॲक्च्युली, की तुम्ही तुमच्या शिक्षणाचा ॲप्लिकेशन कसं करणार आहात, किंवा तुम्ही ॲक्च्युली मेन टास्क हा असतो ना, ज्यावेळेस काम असतं त्यावेळेस काम असतं, पण ज्यावेळेस काम नसतं त्यावेळेस तुम्ही कसं काम करत राहणार, की तुमचं सातत्य तुम्ही तुमच्या क्राफ्टवर कसं काम करत राहणार, तुम्ही स्वतःवरती कसं काम करत राहणार, हा सगळ्यात मोठा टास्क असतो. आणि त्याच्यासाठी मला वाटतं सातत्य हे डिसिप्लिनमधूनच येतं असं मला वाटतं. दादा जे म्हणाला त्याच्यात असं मला हे जोडावंसं वाटतं की, आणि डिसिप्लिन, सातत्य आणि आनंद या सगळ्या गोष्टी इतक्या इंटरकनेक्टेड आहेत. सो हे सगळ्याचीच सांगड घालूनच मला वाटतं की आफ्टर NSD मी प्रयत्न करते या सगळ्या गोष्टी करण्याचा. आणि मला असं वाटतं की परमेश्वराच्या कृपेने, नशिबाच्या कृपेने मला इतक्या चांगल्या लोकांसोबत काम करायला मिळालं. माझी पहिली फिल्म सोयरीक आहे, तर विजय सरांचंच प्रोडक्शन आहे, मकरंद सरांनी डायरेक्ट केली आणि कॅरेक्टरही इतकं कमाल होतं. ते पण म्हणजे मला लॉकडाऊनमध्ये आमचं स्कूल बंद असताना तेव्हा मी काम केलं ते, आणि मला म्हणजे खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती. कारण का मी एक दिग्दर्शक जसा पिक्चर बघतो, ज्या पद्धतीने हे करतो, त्याच्यासोबत ढाळणारी मी अभिनेत्री आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मला तिथे पण खूप मदत झाली या गोष्टीची. इथे पण जेव्हा मी समीर सरांना भेटले आणि वर्कशॉप आम्ही सोबत केलं, तर त्यांच्याकडनं मला इतक्या नवीन नवीन गोष्टी कळाल्या की मी ज्या थिअरीचा अभ्यास करत होते तिकडे, त्याला मी याच्यात आत्ता प्रॅक्टिकली मी कसं त्याला अप्लाय करू, त्याच्या बऱ्याचशा मला ब्रिजेस त्याचे मिळाले इथे या प्रोसेसमध्ये. आणि अगदी त्याच्या पुढे ज्या सेटवरती आले तर मला ऑफकोर्स मी भारावूनच गेले होते, एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळणार होतं. पण मी जेव्हा आपण
तयारीनिशी येतो किंवा समोरचे कलाकार एवढे मोठे त्यामुळेच असतात कारण त्यांची तयारी खूप वेगळ्या लेवलची असते. त्यांच्या अनुभवातनं ती आलेली असते, त्यांच्या इतक्या वर्षांच्या कामातनं ती आलेली असते. तर त्यांच्याकडनं बघून बघून माझ्यासारखी नवखी लोक शिकत जातात की अच्छा हे असं पण असं करू शकतो, हे असंही करू शकतो आणि किती कसं शांत कशा ह्याच्यानी आत तुम्ही सॉर्टेड असलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींची सांगड घालत ही पूर्ण फिल्म जेव्हा झाली पूर्ण तेव्हा मला माझाच विश्वास बसत नव्हता की आपण हे किती कसं सॉफ्टली झाल्या या गोष्टी अशा स्मूथ निघून गेल्या. सो मला त्यामुळे ते वाटतं की आणि त्याच्यानंतर सुद्धा आता पुढे सुद्धा मला असं वाटतं की माझ्या कामावरती आणि माझ्या कष्टावरती पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे जे कॅरेक्टरला मला असं वाटत असेल की माझ्या जवळ येईल मी त्याला पूर्ण हाताने आपलंच करीन असं मला डेफिनेटली. वाटतं. शशांक सर, मला एक आवर्जून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या फिल्ममध्ये जेव्हा खूप आव्हानात्मक कॅरेक्टर किंवा काहीतरी असं असतं जे दिग्दर्शकाला खूप आव्हानात्मक होऊन जातं तेव्हा शशांक आठवतात का? असं काही आता समीकरण झालेलं आहे का? मला माहीत नाही असं आव्हानात्मक आहे का नाही मला माहीत नाही, पण ते आपण मगाशी जसं म्हणालो होतो तसं की नाही ह्या कॅरेक्टरसाठी हे योग्य वाटतं आहे. 4 ऑप्शन आहेत त्यातला हा आहे, हा ठीक आहे, कमी त्रास देणारा आहे, सांगितलेल्या वेळेत येतो, हा पण आहे. प्रोड्युसरला पण वाटतं ते महाग आहे. तर मला आकड्याने सांगायचे पण ते खूप महाग आहे. ते उपलब्ध आहेत का हे पहिला महत्त्वाचं. तारखा आहेत का त्यांच्याकडे? तर आणि मुद्दा मला असं वाटतं ना की वाचन आणि ह्या गोष्टी होतात ना त्या तिथेच गोष्टी बऱ्याचशा सॉर्ट आऊट होतात पहिल्या ह्याच्यात की हा दिग्दर्शक म्हणून काय आहे आणि मी ॲक्टर म्हणून काय आहे. पहिल्यांदा तो ज्यावेळेला स्क्रिप्ट वाचून दाखवतो त्यावेळेला त्याच्याकडनं ती क्लॅरिटी आलेली असते मला की अरे हे असं असं आहे. आणि आव्हानात्मक वाटणारे जे सीन असतात ते डिरेक्टर म्हणून त्याला कदाचित वेगळे वाटतात, ॲक्टर म्हणून कदाचित मला वेगळे वाटतात की 20 फुटावरनं उडी मारायची हार्नेस लावून हे माझ्यासाठी सिरियसली हे आव्हान आहे. किंवा मला एका फिल्ममध्ये 4 व्हीलर चालवायची होती. मी माझ्या बाप जन्मात कधी 4 व्हीलर चालवली नव्हती. त्या फिल्मसाठी मी 4 व्हीलर शिकलो आणि पहिलाच शॉट याच्यात भीमाशंकरच्या घाटात पहिलाच शॉट भीमाशंकरच्या घाटात आणि पहिल्याच ह्या शॉटला मी आहे ना त्या पोकल्यांच्या बकेट खालनं गाडी घातली अशी. तर ते सगळे असे थांबलेले होते. तर मी म्हटलं की आव्हान जे आहे ना ती वेगळ्या पद्धतीची आव्हान आहे ती आपल्या दृष्टीत. राम आठवणे आणि त्याला मग बाकीचे कॅरेक्टर डेव्हलपमेंट आणि ह्याचे जे प्रॉब्लेम्स किंवा ज्या गोष्टी असतात ना त्या दिग्दर्शकाबरोबर बोलून सॉल्व्ह करता येतात. पण हे जे आतले जे कॉम्प्लेक्सेस आहेत ना की काय पाण्याची भीती असेल, आगीची भीती असेल, उंचीची भीती असेल, गाडी चालवा, तर ह्याचं तुम्हालाच डील करावं लागतं त्या गोष्टी. निश्चितच. दिग्दर्शकाकडे मला पुन्हा यायचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत इतकं काम केलेलं आहे, एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला म्हणजे अनेक दिग्दर्शकांना मी हे विचारलेलं आहे, सो तोही प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारतो की दिग्दर्शक म्हणून तुम्हाला सिनेमा दिसतो, ऐकू येतो, तुमच्याशी बोलतो, काय आहे संदर्भ प्रोसेस तुमच्यासाठी? ती माझ्यासाठी खूप वेगळी प्रोसेस आहे. मी आहे ना कधी कधी मला एखादी फिलिंग खुणावते, कधी कधी मला एखादा संवाद खुणावतो, कधी कधी मला एखादं पात्र खुणावतं. तर प्रत्येक फिल्मची वेगळी प्रोसेस आहे. जसं ह्या सिनेमाच्या बाबतीत हे जे वाक्य आहे म्हणजे ह्या फिल्मची सुरुवातच ह्या वाक्याने झाली की झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतात. तर मला त्या वाक्याने खुणावलं की विदाऊट, आणि ही कोविडमध्ये आपण बघितलं ना सगळं, नाती नसल्यानंतर आपण कायच होऊन जातो. आणि ह्या नात्यांचं आपल्याला काहीतरी करायला हवं, तिथून त्या गोष्टीची सुरुवात झाली होती. बाकीच्या काही स्क्रिप्टमध्ये जसं आता मी संत ज्ञानेश्वरांवर फिल्म करतो आहे, तर मला त्या म्हणजे वारकरी संप्रदायाने असा कोणीतरी आचाट रिव्होल्युशनरी या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेला, त्या माणसाला जाऊन आपल्याला कसं भेटता येईल, तर सिनेमाच्या माध्यमातून लेखक दिग्दर्शक म्हणून तसं भेटता येईल का, त्या प्रवासाने मला खुणवलं होतं. मी आता मागे जी हिंदी फिल्म केली त्याच्यात एक बापाला मुलाने टाकलं आणि तो त्याच्याकडे हिशोब मागायला येतो 20 वर्षानंतर, आणि तो म्हणतो की मी नटसम्राटच्या बापासारखं रडत नाही बसणार, मी माझा हिशोब तुझ्याकडून चुकता गेल्याशिवाय राहणार नाही. एक बाप रिबेलियस होतो त्यावेळेस काय होऊ शकतं, आणि मुलाकडे ते
ते पैसे द्यायला आहेत का, म्हणजे त्याच्या उपकाराची फेड, एक मुलगा बापाच्या उपकाराची फेड करू शकतो का, ह्या थॉटने तो सिनेमा झाला. तर वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा ह्या वेगवेगळ्या भावनेतून येतात, वेगवेगळ्या गोष्टीतून येतात. माझ्यासाठी अशी काही फिक्स प्रोसेस नाही आहे त्यासाठी. वा, क्या बात आहे. पण रंगतदार झाली मुलाखत मला वाटतं. आणि जाता जाता प्रेक्षकांना तुमचं काय आव्हान आहे, म्हणजे हा सिनेमागृहातच येऊन का बघितला पाहिजे, याची एखादी कारणं जर तुम्ही दिलीत तर. मला असं वाटतं की नात्यांशिवाय आपण जगूच शकत नाही. कधी नाती रक्ताची असतात, कधी ती आपण बनवलेली असतात, काही अपघाताने नाती आपल्या आयुष्यात येतात, पण त्या नात्यांशिवाय आपण जगू शकत नाही. ह्या नात्यांच्या सगळ्या भावनांचा आणि त्याच्या सुंदर, त्याच्या वेगवेगळ्या छटांचा हा सिनेमा आहे. आणि उन्हाळ्याची सुट्टी ही मुळातच नाती म्हणून एकत्र येण्याचा वेळ असतो. याच्यासाठी हा सिनेमा एक उत्तम कारण आहे. आणि तुम्ही सिनेमागृहात या, तुम्हाला हा सिनेमा प्रचंड आवडेल. अख्ख्या कुटुंबाला घेऊन तुम्ही हा सिनेमाला बघू शकता. लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचं मनोरंजन या सिनेमात आहे. तुमची उन्हाळ्याची सुट्टी सुंदर होणार आणि मनोरंजक होणार ही आम्ही घेतो आहे. 3 एप्रिलला. यस, खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. आणि या सिनेमासाठी तुमच्या संपूर्ण चमूला शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद रत्न मराठी. धन्यवाद. तुमचेही धन्यवाद. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.